नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे. तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनेलवर पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती एका प्राचीन ऋषींनी सांगितलेली काल्पनिक पण अत्यंत बोधप्रद कथा आहे. या कथेचा उद्देश कोणालाही घाबरवणे नाही किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणेही नाही. या कथेमधील प्रत्येक प्रसंग हा जीवनातील शिस्त, पवित्रता आणि सदाचार यांचा प्रतिकात्मक अर्थ सांगतो. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेतला एखादा प्रसंग तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्राचीन काळात हिमालयाच्या पायथ्याशी महर्षी वेदानंद यांचा विशाल आश्रम होता. त्या आश्रमात राजा, व्यापारी, गृहस्थ, स्त्रिया, विद्यार्थी आणि दूरदूरच्या गावांतील लोक ज्ञान घेण्यासाठी येत असत. महर्षींची एक खास गोष्ट होती. ते कधीही थेट उपदेश करत नसत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते एखाद्या कथेच्या माध्यमातून देत असत. म्हणूनच त्यांच्या आश्रमातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नसे. एके दिवशी पौर्णिमेच्या सकाळी शेकडो लोक आश्रमात जमले होते. त्या दिवशी नदीस्नान करून सर्वजण यज्ञासाठी बसणार होते. त्याचवेळी एक तरुण गृहस्थ महर्षींच्या चरणी नमस्कार करून म्हणाला, गुरुदेव, आम्ही रोज स्नान करतो, देवाची पूजा करतो, पण काही वृद्ध लोक म्हणतात की स्नान करताना माणसाकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे पुण्याऐवजी पाप वाढते. यामागचं खरं कारण काय आहे? महर्षी काही क्षण शांत बसले. त्यांनी नदीकडे पाहिलं आणि मंद स्वरात म्हणाले, वत्सा, पाणी हे फक्त शरीर स्वच्छ करण्याचं साधन नाही. पाणी हे निर्मळतेचं, नम्रतेचं आणि आत्मशुद्धीचं प्रतीक आहे. ज्या दिवशी माणूस हे विसरतो, त्या दिवशी त्याचं स्नान केवळ शरीर भिजवण्यापुरतंच उरतं. अनेकांना वाटतं की शरीर स्वच्छ झालं म्हणजे सर्व काही पूर्ण झालं. पण मनात जर राग, अहंकार, मत्सर आणि अपवित्र विचार भरलेले असतील, तर बाह्य स्नानाचा फारसा उपयोग राहत नाही. महर्षींचे शब्द ऐकून आश्रमात पूर्ण शांतता पसरली. ते पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला धनपाल नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याची कथा सांगतो. धनपालकडे भरपूर धन होतं, मोठा वाडा होता, अनेक नोकर होते. पण त्याच्या मनात नम्रता नव्हती. तो दररोज सूर्योदयाच्या वेळी नदीवर स्नानाला जात असे. परंतु स्नान करतानाही त्याचा अहंकार कमी होत नसे. नदीवर येणाऱ्या गरीब लोकांची तो थट्टा करायचा. वृद्धांना बाजूला सारायचा. पाण्यात उड्या मारून दुसऱ्यांना त्रास द्यायचा. स्वतःच्या संपत्तीचा गर्व करत मोठमोठ्याने बोलायचा. त्याला वाटायचं की मी रोज स्नान करतो, त्यामुळे माझ्यावर कोणतंही संकट येणार नाही. महर्षी पुढे म्हणाले, एके दिवशी त्याच नदीकाठी एक वृद्ध संन्यासी आले. त्यांनी शांतपणे धनपालला विचारलं, वत्सा, तू रोज स्नान करतोस, पण तुझ्या मनातील घाण कधी धुणार? धनपाल मोठ्याने हसला. तो म्हणाला, मी या गावातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. माझ्याकडे सर्व सुख आहे. मला उपदेश करण्याची गरज नाही. संन्यासी काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त नदीचं पाणी हातात घेतलं आणि म्हणाले, हे पाणी प्रत्येकाला समान स्पर्श करतं. त्याला श्रीमंत, गरीब असा भेद नाही. पण माणूस मात्र स्वतःच्या अहंकारामुळे स्वतःलाच इतरांपासून वेगळं समजू लागतो. तेव्हाच त्याच्या दुर्दैवाची सुरुवात होते. काही महिन्यांनी धनपालच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या. व्यापारात सतत नुकसान होऊ लागलं. घरात कारण नसताना भांडणं वाढली. मित्रांनी साथ सोडली. ज्यांच्यावर तो विश्वास ठेवत होता त्यांनीच त्याची फसवणूक केली. अखेर निराश होऊन तो महर्षींच्या आश्रमात आला. त्याने नम्रतेने विचारलं, गुरुदेव, मी रोज स्नान करतो, दान करतो, देवाची पूजा करतो, तरी माझ्या आयुष्यात अशांतता का वाढत आहे? महर्षी हसले आणि म्हणाले, कारण तू स्नानाला फक्त शरीर धुणं समजलास. पण स्नानाचा खरा अर्थ मनातील गर्व धुणं आहे. शरीर स्वच्छ करून उपयोग नाही, जर शब्दांनी तू दुसऱ्यांचं मन दुखावत असशील. आश्रमात बसलेल्या एका वृद्ध महिलेनं हात जोडले आणि विचारलं, गुरुदेव, मग स्नान करताना माणसाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? महर्षी म्हणाले, प्रथम नम्रता, दुसरं मनाची शांतता, तिसरं देवाचं स्मरण, चौथं निसर्गाचा आदर आणि पाचवं स्वतःच्या वर्तनाचा विचार. कारण ज्या क्षणी माणूस स्वतःच्या चुका ओळखू लागतो, त्या क्षणी त्याचं खऱ्या अर्थाने शुद्धीकरण सुरू होतं. तेवढ्यात आश्रमाच्या मागच्या बाजूने एक तरुण धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो महर्षींच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला, गुरुदेव, माझ्या वडिलांवर मोठं संकट आलं आहे. ते रोज नदीवर स्नान करतात. पण काल स्नानानंतर ते अचानक बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यापासून ते सतत एकच वाक्य बोलत आहेत, मी मोठी चूक केली. मला माफ करा. पण त्यांनी कोणती चूक केली हे ते सांगत नाहीत. संपूर्ण आश्रमात कुजबूज सुरू झाली. महर्षींनी डोळे मिटले, काही क्षण ध्यान केलं आणि शांतपणे म्हणाले, मी ओळखलं आहे. संकट शरीरावर नाही,
तर त्यांच्या अंतःकरणावर आहे. त्यांनी स्नान करताना अशी एक कृती केली आहे जी बाहेरून लहान दिसते पण तिचा अर्थ अत्यंत गंभीर आहे. जर वेळेत सत्य समोर आलं नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब मोठ्या संकटात सापडू शकतं. महर्षी उठले, त्यांनी आपला कमंडलू हातात घेतला आणि त्या तरुणाकडे पाहत म्हणाले, चल वत्सा, आज आपण तुझ्या वडिलांच्या घरी जाऊ. पण लक्षात ठेव, आज जे सत्य समोर येईल ते ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतील. कारण माणूस अनेकदा शरीर स्वच्छ करण्यात इतका गुंततो की मनावर लागलेला डाग त्याला आयुष्यभर दिसतच नाही. महर्षी वेदानंद त्या तरुणासोबत त्याच्या घरी पोहोचले. संपूर्ण गाव त्या घराबाहेर जमलं होतं. घरामध्ये त्या तरुणाचे वडील गोविंदशास्त्री अंथरुणावर पडले होते. डोळे उघडे होते पण चेहऱ्यावर प्रचंड भीती दिसत होती. ते सतत एकच वाक्य बोलत होते, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला क्षमा करा. घरातील सर्वजण घाबरले होते. गावातील वैद्यांनी औषधं दिली, मंत्रतंत्र करणारेही आले, पण काहीच फरक पडत नव्हता. महर्षींनी त्यांच्या कपाळावर हात ठेवला आणि शांत आवाजात विचारलं, गोविंद, सत्य सांग. मनावरचं ओझं लपवशील तर शरीरालाही शांतता मिळणार नाही. काही क्षणांनी गोविंदशास्त्रींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, गुरुदेव, मी आयुष्यभर स्वतःला धार्मिक समजत होतो. रोज पहाटे नदीवर जाऊन स्नान करायचो. लोक माझा आदर करायचे. पण काही दिवसांपूर्वी माझ्याकडून अशी चूक झाली जी मी कोणालाच सांगू शकलो नाही. त्या दिवसापासून माझ्या मनाला शांतीच उरली नाही. महर्षी शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस. सत्य सांगितल्याने पाप कमी होतं, लपवल्याने वाढतं. गोविंदशास्त्री थरथरत म्हणाले, त्या दिवशी मी नदीवर स्नानासाठी गेलो होतो. तिथे काही गरीब मुलं पाण्याच्या काठावर खेळत होती. मला राग आला. मी त्यांना मोठमोठ्याने ओरडलो. त्यांच्या हातातील मातीची भांडी नदीत फेकून दिली. त्यांना अपमानित केलं. त्यानंतर स्नान करून घरी आलो. शरीर स्वच्छ झालं, पण त्या मुलांच्या डोळ्यांतील अश्रू माझ्या मनातून कधीच गेले नाहीत. त्याच रात्रीपासून मला झोप लागेनाशी झाली. रोज स्नान करत होतो, पण मन अधिकच अस्वस्थ होत गेलं. महर्षींनी घरात बसलेल्या सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, हेच मी आश्रमात सांगत होतो. पाणी शरीर स्वच्छ करतं, पण दुसऱ्यांचा अपमान करून केलेलं स्नान मनाला कधीच पवित्र करू शकत नाही. काही लोक स्नान करताना देवाचं नाव घेतात, पण बाहेर पडताच कठोर शब्द बोलतात. काही जण मंदिरात नमस्कार करतात, पण घरी जाऊन आई वडिलांचा अपमान करतात. काही जण रोज नदीत डुबकी मारतात, पण गरिबांचा तिरस्कार करतात. अशा स्नानाला केवळ बाह्य स्वच्छता म्हणतात, आत्मशुद्धी नाही. तेवढ्यात घराच्या दारात ती गरीब मुलं उभी होती. त्यांच्यापैकी एक लहान मुलगा पुढे आला. त्याने गोविंदशास्त्रींकडे पाहिलं. गोविंदशास्त्री रडत रडत अंथरुणावरून खाली उतरले आणि त्या मुलांच्या पायाशी हात जोडून म्हणाले, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माफ करा. ते दृश्य पाहून घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या मुलाने त्यांच्या हाताला धरलं आणि म्हणाला, आजोबा, आम्ही तुम्हाला आधीच माफ केलं होतं. महर्षी हसले आणि म्हणाले, पहा, क्षमा मागणारा माणूस लहान होत नाही. उलट त्याचं मन मोठं होतं. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या चुका मान्य करतो, त्या दिवशी त्याचं खऱ्या अर्थाने स्नान पूर्ण होतं. यानंतर महर्षींनी उपस्थित सर्वांना 5 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, स्नान म्हणजे केवळ शरीर धुणं नाही, तर मनातील अहंकार धुण्याची आठवण आहे. दुसरी गोष्ट, पाण्याचा आदर करा, कारण ते जीवनाचं प्रतीक आहे. तिसरी गोष्ट, स्नानानंतर शक्य असेल तेव्हा देवाचं स्मरण करा आणि मन शांत ठेवा. चौथी गोष्ट, कोणाचाही अपमान करून केलेलं कोणतंही धार्मिक कर्म अपूर्ण असतं. आणि पाचवी गोष्ट, रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझ्या वागण्यात काही सुधारणा केली का? महर्षी पुढे म्हणाले, लोक अनेकदा विचारतात की स्नान करताना कोणत्या चुका टाळाव्यात. माझं उत्तर एकच आहे, सर्वात मोठी चूक म्हणजे मनातील दुष्ट विचार, अहंकार आणि दुसऱ्यांचा अपमान सोबत घेऊन स्नान करणं. कारण शरीरावरील मळ पाण्याने निघतो, पण मनावरील मळ फक्त चांगल्या कर्मांनी आणि नम्रतेनेच निघतो. त्या दिवसानंतर गोविंदशास्त्रींचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ते रोज नदीवर जात, पण आधी नदीकाठ स्वच्छ करत. गरीब मुलांना पुस्तके देत. वृद्धांची सेवा करत. गावात जो माणूस पूर्वी गर्विष्ठ म्हणून ओळखला जायचा, तोच आता नम्रतेचं उदाहरण बनला. काही वर्षांनी गावातील लोक आपल्या मुलांना हीच कथा सांगू लागले आणि म्हणू लागले, स्नान शरीराला स्वच्छ करतं, पण चांगलं आचरणच माणसाला खऱ्या अर्थाने पवित्र बनवतं. मित्रांनो, या कथेचा संदेश अतिशय सोपा आहे. दैनंदिन जीवनातील धार्मिक कृतींचा खरा अर्थ बाह्य कृतीत नसून आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि दुसऱ्यांशी केलेल्या व्यवहारात असतो. नम्रता, दया, संयम आणि सदाचार यांशिवाय कोणतीही पूजा, कोणतंही स्नान किंवा कोणतंही धार्मिक कर्म पूर्ण होत नाही. ही कथा प्रतिकात्मक आहे आणि तिचा उद्देश चांगल्या आचरणाची प्रेरणा देणे हा आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. राधे राधे.